नमस्कार. आजचे पंचांग 3 ऑक्टोबर गुरुवार 2024 या भागात आपणा सर्वांचे स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो. मुक्ताईचे मनी अति कोमलता ठाई, ज्ञानोबांची सुद्धा झाली आई, महान संत कवयित्री संत मुक्ताबाई यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माता दुर्गेच्या आगमनाने तुम्हाला जीवनात सुख आणि समाधान मिळो. शुभ नवरात्र. पहिली माळ रंग पिवळा. गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने चित्त शांत आणि प्रसन्न राहते. देवीचा पहिलं रूप माता शैलपुत्री, अवघ्या विश्वाची असे ती दात्री. प्रथम दिवशी नवरात्रीला स्मरण तिचे, ती असे देवी शैलपुत्री. आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रूपाचे देवी शैलपुत्रीची पूजा केली जाईल. तसेच घरोघरी घट देखील बसवले जातील. शैल म्हणजे हिमालय आणि पर्वतराजा हिमालयाची कन्या असल्यामुळे माता पार्वतीला शैलपुत्री म्हणतात. माता पार्वती ही भगवान शंकराची पत्नी असून तिचे वाहन वृषभ म्हणजेच बैल आहे, म्हणून तिला वृषभारूढा असेही म्हटले जाते. जो कोणी देवी शैलपुत्रीची भक्ती आणि विधीपूर्वक पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. माता शैलपुत्रीच्या आशीर्वादाने तुम्हाला अपेक्षित फळ मिळते. नवरात्रीच्या पहिल्या माळेला देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. या देवीचे रूप अतिशय शांत, साधे, विनयशील आणि दयाळू आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. ती नंदी नावाच्या बैलावर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर विराजमान आहे. नंदी बैल हा भगवान शंकराचा अवतार मानला जातो. कठोर तपश्चर्या करणारी देवी शैलपुत्री ही सर्व वन्य प्राण्यांची रक्षक मानली जाते. सौंदर्य आणि दयाळूपणाची मूर्ती आहे. जे भक्त देवी शैलपुत्रीची पूजा करतात आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास करतात त्यांच्या जीवनातून सर्व प्रकारचे संकटे दूर राहतात आणि संकटाच्या वेळी देवी त्यांचे रक्षण करते. ती तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि साधकाचे मूलाधार चक्र जागृत करण्यात मदत करते. मूलाधार चक्र हे आपल्या शरीरातील ऊर्जेचे केंद्र आहे, जे आपल्याला स्थिरता आणि संरक्षण प्रदान करते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. घटस्थापनामध्ये तांब्याचे किंवा मातीचे भांडे असते. हा कलश 9 दिवस पूजास्थळी ठेवला जातो. घटस्थापनेसाठी गंगाजल, नारळ, लाल वस्त्र, हळदी, कुंकू, चंदन, सुपारी, अगरबत्ती, तुपाचा दिवा, फळे, फुलांच्या माळा, बेलचाच्या पानांचा हार लागतो. हिंदू पंचांगानुसार यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर म्हणजे आज सुरुवात होणार आहे. घटस्थापनेची पहाटे 4:09 ते 5:07 हा शुभ मुहूर्त आहे. तर सकाळी 9:40 ते 11:50 मध्ये घरोघरी किंवा पंडालमध्ये देवीची पूजा करू शकता. नामस्मरण हे असे बीज आहे ज्यामध्ये साध्या सुध्या फळाची नव्हे तर महाफळाची शक्यता दडलेली असते. गणगण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव. लक्षात ठेवा, कुठलेही नवीन कार्य करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट. शिर्डीस वास असेल ज्याचा, नामात दंगमी त्याच्या, श्रद्धा सबुरी असे मार्ग ज्याचा, नमस्कार माझा चरणी त्याच्या, ओम साई राम. आज गुरुवार. ज्याने आपापल्या परीने आपलं जे आपण ज्या गुरुला मानता त्या गुरुचे करावे. ज्या ज्या दिवशी ज्या ज्या देवाचं महत्व आहे त्या त्या दिवशी त्या त्या देवाचं महत्व दिल्याने नक्कीच फायदा होतो. पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार, तिथी, नक्षत्र, योग व करण, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक 3 ऑक्टोबर 2024 गुरुवार काय दर्शविते ते बघूया. शक संवत 1946 कृदिनाम, विक्रम संवत 2081 पिंगल. सूर्योदय सकाळी 6:30 तर सूर्यास्त संध्याकाळी 6:25. चंद्रोदय सकाळी 6:30 तर चंद्रास्त संध्याकाळी 6:44. मास अश्विन, पक्ष शुक्ल. तिथी प्रतिपदा 4 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 2:58 नक्षत्र हस्त दुपारी 3:32. योग इंद्र 4 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 4:24 करण किस्थुंग दुपारी 1:38. त्यानंतर भवकरण सुरू होईल, जे 4 ऑक्टोबर सकाळी 2:58 राहील.
चंद्र राशी कन्या जे 4 ऑक्टोबर पर्यंत सगळे 5 हून 6 मिनिटापर्यंत राहील. सूर्य राशी कन्या, सूर्य नक्षत्र हस्त. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:53 ते 5:41 पर्यंत राहील. अभिजित मुहूर्त दुपारी सकाळी 12 वाजून 3 मिनिटापासून ते 12 वाजून 51 मिनिटापर्यंत राहील. दुपारी 12 वाजून 3 मिनिटापासून ते 12 वाजून 51 मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी 2:26 ते 3:14 पर्यंत राहील. गोधुली मुहूर्त हा देखील शुभ समय आहे, जो संध्याकाळी 6:25 ते 6:49 पर्यंत राहील. या काळात घरात केरकचरा काढणे, जेवण करणे किंवा आराम करणे, झोप घेणे वर्ज्य असते. लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता वर्ज्य करावे. अशुभ समय राहू काळ दुपारी 1:57 ते 3:26 पर्यंत. गुलिक काळ अशुभ समय सकाळी 9:28 ते सकाळी 10:58 मिनिटापर्यंत. यमगंड अशुभ समय सकाळी 6:30 ते 7:59 पर्यंत. ऋतू शरद ऐन दक्षिणायन. दिशाशूल दक्षिण, दक्षिण दिशेस जाणे टाळावे, अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्य असेल माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.